सगळ्यात महत्वाचं ज्याच्यापासून आपण सुरुवात केली तर प्रमोटर होल्डिंग. तर अर्थात पहा की ते हा एक निगेटिव्ह पॉइंट ही आहे की प्रमोटर होल्डिंग जे आहे ते फक्त 27% साधारणतः प्रमोटर्सकडे आहे. ओके, आता याचा अर्थ म्हणजे की जे काही सुरुवातीच्या फेजमध्ये प्रमोटर्सला खूप सारी इक्विटी त्यांची डायल्यूट करावी लागली असा याचा सरळ सरळ अर्थ आपल्याला दिसतोय. परंतु याच्यामध्ये पॉझिटिव्ह पार्ट आपण जर पाहिला तर कंपनी जो काही जी काही इक्विटी जी डायल्यूट कंपनीने म्हणजे विशेषतः 2025 नंतर मागच्या साधारणतः आपण जर डिसेंबर 2024 पासून आपल्याला दिसे मागच्या 1 वर्षापासून तर जी काही इक्विटी कंपनीने जी डायल्यूट केलेली आहे ती डायल्यूट केलेली इक्विटी ही पब्लिक कडून हळूहळू चांगल्या इन्व्हेस्टर्सकडे म्हणजे FII आणि DII कडे ती येत आहे. हे एक चांगलं साईन इथे आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर FIIचं जे काही होल्डिंग आहे ते जवळपास साधारणतः 11.5 वरून जवळपास 20 आणि आता 26%. सो FII याच्यावर खूप चांगला विश्वास टाकतायत असंही आपण या बिझनेसवर असं आपण म्हणू शकतो. आणि जसं मी मगाशी म्हटलं की एक चांगला इन्व्हेस्टर म्हणजे तुम्ही जर इथे जर पाहिलं तर मॅसेच्युसेट्स जी आहे MIT जी आहे अमेरिकेची MIT इन्स्टिट्यूट त्यांची जी फायनान्शियल एक जे काही डिव्हिजन आहे तुमच्या माहितीसाठी सांगते की ही मोठी एक इन्स्टिट्यूट आहे अमेरिकेमधली केम्ब्रिज. तर त्यांच्या जे काही त्यांचं फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करणारं जे काही डिपार्टमेंट आहे ही भारतामध्ये देखील वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अभ्यास करून ही इन्व्हेस्टमेंट करत राहते. तर अशा सारख्या या MIT सारख्या इन्स्टिट्यूटने या कंपनीवर विश्वास टाकलेला आहे असं आपल्याला इथे दिसतंय. ओके, आणि याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः जवळपास 1.36% होल्डिंग यांनी या कंपनीमध्ये घेतलेलं आहे. ओके, याचबरोबर एक SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटी फंड, तर या फंडने देखील या कंपनीवर विश्वास टाकलेला आहे इथे आपल्याला असं दिसतंय. त्याचबरोबर इन्व्हेस्कोचा कॉन्ट्रा फंड जो खूप छान परफॉर्म करतोय तो फंड देखील इथे इन्व्हेस्टेड आहे. आणि पब्लिक जसं मी म्हटलं की तुम्हाला पब्लिकचं जे होल्डिंग आहे तिथे कमी कमी झालेले दिसतंय. हे खूप चांगलं साईन दिसतंय. आता अर्थात